नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील पत्रकार संघाचं संस्थापना ज्यांनी केली ते ज.स. करंदीकर, केसरीचे त्या ठिकाणी ते वार्ताहर होते. त्यांनी पुण्यामध्ये पत्रकारांना एकत्र आणून पत्रकार संघाची स्थापना केली. त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने व्याख्यानमाला आयोजित केली होती आणि ती सुद्धा सनदी अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतात, त्यातली सत्यता किती, जनमत काय, प्रशासकीय मत काय असतं आणि त्याचा एकंदरीत मतदानावरती होणारा परिणाम जाणून घेऊयात श्रीकांत देशपांडे. किती व्हायब्रंट आहे, किती पार्टिसिपेटरी आहे, किती इन्क्लुसिव्ह आहे, याच्यावर निवडणुकीची क्वालिटी अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुका फक्त कागदावर असून चालणार नाही, तर ती व्हायब्रंट पद्धतीने इन्क्लुसिव्ह आणि पार्टिसिपेटरी झाली पाहिजे, हा माझा पहिला मुद्दा आहे. आणि तशी होते का, हा आपला प्रश्न विचारण्यासारखा आहे. आणि म्हणून आजही आपण पाहतो की दिव्यांग कम्युनिटी असेल किंवा भटक्यांमुक्त जमाती असतील किंवा तृतीयपंथी असतील किंवा शरीर विक्री करणाऱ्या महिला असतील, यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये आपण किती सामावून घेतो, हा सुद्धा एक इंडिकेटर महत्त्वाचा आहे. आणि दुसरं म्हणजे महिला या ह्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व होतात, किती पार्टिसिपेट करतात, हे त्याचे ब्रॉड इंडिकेटर्स आहेत इन्क्लुसिव्ह. आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार नोंदणी, मतदार याद्या आणि मतदान प्रक्रिया, व्होटिंग, काउंटिंग, ह्या सगळ्याचा आपल्याला त्या दृष्टीने विचार केला पाहिजे की ह्या सगळ्या प्रक्रिया इन्क्लुसिव्ह आहेत का, त्यांचं पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये होतं. आणि मग इंडिकेटर काय सांगतो आपल्याला, तर विशेषतः यूथ पार्टिसिपेशनचा जर आपण विचार केला तर मतदार यादीमध्ये जे 18-19 वयाचं जे प्रमाण आहे ते अजूनही इतकं कमी आहे की जेव्हा आपण स्पेशल समरी रिव्हिजन करतो त्यावेळेला 3 लाख किंवा 4 लाखाच्या आसपास महाराष्ट्रामध्ये असं प्रमाण आहे की ज्याच्यामध्ये 47 लाख युवक आणि युवती या वयोगटातले आहेत. जे 47 लाखाच्या अगेन्स्ट आपण 304 लाख आपण त्या मतदार यादीमध्ये राहतात. आणि मग आपण प्रयत्न करतो कॉलेजेसमध्ये किंवा इतर ठिकाणी कॅम्प्स घेतो आणि ही वाढून किती वाढते. तर आता जर पाहिलं ही वस्तुस्थिती, आता इलेक्ट्रोल फ्रीज झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये हे प्रमाण साधारणतः 11 लाखाच्या आसपास असेल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील हिट अँड रन या अपघात प्रकरणामध्ये बैरामजी जिजीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. त्यांचा जाब विचारण्याकरता काँग्रेसचे आमदार आणि पुण्यातले लोकसभेचे उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी आज आंदोलन केलं. त्या ठिकाणी प्रशासनामध्ये याही पूर्वी ललित पाटील नावाची जी व्यक्ती MDS ड्रगमध्ये सापडली होती त्याला सुद्धा पळून जाण्यामध्ये तिथल्या लोकांनी मदत केली होती. हा संदर्भ ध्यानात घेता ससूनमध्ये नेमकं काय चाललंय या विषयाकरता त्यांनी आज त्या ठिकाणी आंदोलन केलं.
हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा तुमची उद्या मी बातमी पेपरला वाचवला. मी परवा दिवशी इथे येईन. मी प्रेमाचे बोलतोय. हे माझं नाही, ते आपण ह्यांना म्हणजे कुलकर्णी आहेत त्याच्याकडे माझी प्रेमाची भाषा आहे. त्याच्यात मी मग तुम्हाला मी लोक तुमचं माझं काय बांधायला बांध नाही. पण एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली तुमच्या हातात दिसतंय तर तुम्ही ते पळवलं. तर आज आम्हाला तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तुम्ही इतके दिवस काय करायला हे मला कळलं नाही. पण तुम्ही तुमच्या पुढच्याला न्याय देत नाही हे माझं नाही. आणि मग तुम्हाला घरी गेल्यानंतर झोपे आले पाहिजे. आपण आज चांगलं काम केलं पाहिजे. आम्ही तुमच्या तोंडाला काळ भाजला असं सांगतो. असं समजा हसणार नाही पण तुमच्या मुलाबाळांनी तुमचं तोंड काळं बघायचं आहे का. आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुमच्या तोंडाला काळं का भासलं. तर तुम्ही काय उत्तर द्याल की मी 16 दिवस थांबून कांद्या तुमची तक्रार दिली नाही. किंवा तुमच्या मुलीला तुमच्या मुलीच्या मैत्रिणी विचारलं तर तुझ्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काळं का भासलं. तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तर आमची विनंती ही मी तुम्हाला उदाहरण सांगितलं हे करणार नाही. ते उदाहरण सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये 16 दिवस जर गांजा सापडला असेल आणि तुमच्या निदर्शनात झालं असेल तुम्ही थांबता कामा नये. आणि जे आमच्या मुलावर तुम्ही गुन्हे दाखल केले त्या ताईवर गुन्हा दाखल काय हो त्यांनी तुमच्याकडे मागणं काय तुमचा आदर्श घेतला. त्यांनी मारलं त्यांनी मार खाल्ला त्यांनी एक विचार मांडायला गेले. विचाराचे तुम्ही विचाराच्या बाजूने मुद्द्याची लढाई मुद्द्याने होत्या पण मुद्द्यावर आल्यानंतर कुठं त्यांच्याच पूर्वी गुन्हे दाखल केले. पोर्शे वाहन भारतामध्ये आयात केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये यांत्रिक भाग एक असतो की जो स्टिअर गिअरिंग आणि व्हेकल त्याला मोशन देत असतो. आणि दुसरा भाग जो असतो तो डिजिटल सिस्टीमचा असतो. आणि ते यंत्र डिजिटल सिस्टीमच्या माध्यमातून यंत्राच्या तंदुरुस्तीविषयी माहिती देत असतं. यावेळेला अपघात झाला तेव्हा अगरवाल आणि त्यांच्या वकिलांनी सांगितलं की पोर्शे गाडीच्या उत्पादनामध्येच काही तूट होती म्हणून त्याचे ब्रेक्स वगैरे निकामी झाले असा युक्तिवाद करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. यावरती पोलिसांनी पोर्शे कंपनीची तांत्रिक टीम बोलवली आणि त्यांनी कम्प्युटरच्या माध्यमातून त्या गाडीची तपासणी केली असता कुठलाही दोष आढळून आला नाही. पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षानं नुकतीच राज्यसभेवरती खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर देशामध्ये निवडणुकींचा काल होता आणि त्याच्यातनं थोडी निवांतपणा आल्यानंतर पुण्यातल्या मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ यांनी आज त्या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कारही केला आणि त्याचबरोबर गणपतीला 500हून अधिक कलिंगडांची आरासही करण्यात आली होती. तेव्हा जाऊयात तुळशीबागेत प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचा सत्कार. Oh